महाविद्यालय कोपरगाव आपल्या ऑनलाईन शैक्षणिक चॅनलमध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण चिटणीस म्हणजे काय, चिटणीस या शब्दाची उत्पत्ती, त्याचबरोबर चिटणीसाची व्याख्या आणि अर्थ या बाबतीत चर्चा केली आहे. आणि त्यावरून आपल्याला चिटणीस हा व्यवसाय संस्थेसाठी किती महत्त्वाचा अधिकारी आहे हे आपल्याला समजलेलं आहे. परंतु व्यवसाय संस्थेचा विचार करता चिटणीसाच्या अंगी काही गुण असतात आणि त्या गुणांच्या आधारे त्याची आपल्याला वैशिष्ट्ये देखील सांगता येतात. जसं आपण व्याख्यामध्ये पाहिलं की चिटणीस हा व्यवसाय संस्थेचा प्रशासकीय अधिकारी असतो, पत्रव्यवहार सांभाळतो, दुसऱ्याच्या किंवा मालकाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक काम तो करत असतो. याचा अर्थ मालकाचा तो विश्वासू अधिकारी आहे. म्हणून चिटणीस या शब्दाच्या अर्थ आणि व्याख्यावरून आपल्याला काही वैशिष्ट्ये सांगता येतील. त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आज आपल्याला या तासाला करायचा आहे. तर एकूण आपल्याला 8 वैशिष्ट्ये चिटणीसाची सांगता येतील की ज्या वैशिष्ट्यांच्या आधारे चिटणीस हा व्यवसाय संस्थेचा महत्त्वाचा प्रशासकीय अधिकारी कसा होऊ शकेल याबाबत आपल्याला कल्पना निर्माण होऊ शकते किंवा आपल्याला समज निर्माण होऊ शकतो. चिटणीसाच्या अंगी विविध गुण असतात, चिटणीसाची असणारी वैशिष्ट्ये आहेत की जे त्या व्यवसाय संस्थेचा त्याला प्रशासकीय अधिकारी बनवतात. मग आता आपण त्याची कुठली वैशिष्ट्ये आहेत ती पाहूया. बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे व्यक्ती. बघा विद्यार्थी मित्रांनो, चिटणीस हा व्यक्तीच असला पाहिजे. हा व्यक्तीच असला पाहिजे याचा अर्थ म्हणजे काय, तर कोणतीही व्यावसायिक संस्था, कंपनी, ट्रस्ट ही चिटणीस म्हणून काम करू शकत नाही. मग जर संस्था चिटणीस म्हणून काम करू शकत नाही, एखादा समूह चिटणीस म्हणून काम करू शकत नाही, तर पहिलं वैशिष्ट्य असं बनतं की चिटणीस हा एक व्यक्तीच असला पाहिजे. विविध संस्था, कंपन्या, उद्योग समूह या चिटणीसाच्या भूमिकेत राहू शकत नाही. त्यामुळे आपल्याला तो एखादा व्यक्तीच असला पाहिजे असं वैशिष्ट्य चिटणीसाचं आहे. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगते की चिटणीसाची कार्य आणि कर्तव्य. आता आपण अर्थ आणि व्याख्येमध्ये पाहिलं की चिटणीस हा प्रशासकीय अधिकारी आहे. याचा अर्थ तो प्रशासकीय सर्व प्रकारची कामे करत असणार आहे. मग प्रशासकीय कामे कुठली असतात तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की व्यवसाय संस्थांचे पत्रव्यवहार सांभाळणे. आता बघा, की चिटणीसाच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचे की तू एक प्रशासकीय अधिकारी आहे, प्रशासनाची सर्व कामं तू पाहणार आहे. आणि प्रशासनाची कामं म्हटलं की त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट असते पत्रव्यवहार. म्हणून चिटणीसाच्या वैशिष्ट्यांमध्ये आणि त्यातल्या त्यात कार्यांमध्ये पहिलं कार्य सांगता येईल आपल्याला की त्याने व्यवसाय संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळला पाहिजे. मग व्यवसाय संस्थेमध्ये येणारी विविध स्वरूपाची पत्रे आहेत ज्याला आपण आवक म्हणतो, आणि व्यवसाय संस्थेमधून जाणारी विविध पत्रे आहेत त्याला आपण जावक म्हणतो. अशा प्रकारे पत्रव्यवहाराच्या बाबतीमध्ये सांगता येईल की पत्रव्यवहार सांभाळणे हे चिटणीसाचं प्रमुख काम आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरा प्रशासकीय भाग येतो की सभांचं आयोजन करायचं आहे. मग एखादी व्यवसाय संस्था असेल, कंपनी असेल, त्या व्यवसाय संस्थेमध्ये, कंपनीमध्ये विविध प्रकारच्या सभा आयोजित केल्या जातात. मग या सभा सुरू होण्याच्या अगोदर काही कामे असतात, सभा चालू असताना काही कामे असतात आणि सभा संपल्यानंतर देखील काही कामे असतात. या सर्व सभांचं नियोजन करण्याचं काम हे चिटणीसाचं असतं. म्हणून चिटणीसाच्या वैशिष्ट्यांमध्ये आणि त्याच्या कार्यामध्ये सांगता येईल की त्याने सभांचं आयोजन केलं पाहिजे. त्यानंतर कागदपत्रांचं जतन पण करून ठेवलं पाहिजे. नुसते पत्रव्यवहार येतात जातात किंवा एखादी फाईलचं नस्तीकरण केलं जातं, ते नस्तीकरण काय केलं जातं तर भविष्य काळामध्ये ज्या काही उद्भवणाऱ्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करता आलं पाहिजे
यासाठी कागदपत्रांचं जतन करणं महत्त्वाचं आहे. हे जतन करण्याचं काम देखील चिटणीसाने करायचं आहे. माहिती पुरवायची आहे. व्यवसाय संस्थेमध्ये अनेक लोक संपर्क साधत असतात, अनेक प्रकारची माहिती आपल्याला द्यावी लागते. ही माहिती पुरवण्याचं काम देखील चिटणीसाचं आहे. म्हणून प्रशासकीय कामामध्ये त्याचा एक आपल्याला समावेश करता येईल. आणि सूचनांचं पालन केलं पाहिजे. हे एक महत्त्वाचं काम आहे की जसं आपण व्याख्यामध्ये पाहिलं की दुसऱ्याच्या वतीने नियुक्त केलेली व्यक्ती, दुसऱ्याने सांगितलेली काम करणारी व्यक्ती म्हणजे चिटणीस आहे. म्हणून मालकांच्या सूचनांचं पालन करणे हे एक महत्त्वाचं काम चिटणीसाला करावं लागणार आहे. म्हणून चिटणीसाच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सांगता येईल तिची कार्य आणि कर्तव्य. क्रमांक 3 चं वैशिष्ट्य आहे पात्रता. एखाद्या व्यक्तीला जर चिटणीस व्हायचं असेल तर त्याच्या अंगी कोणती पात्रता असली पाहिजे? तर आपल्याला यासाठी कंपन्यांचे प्रकार माहिती असणं गरजेचं आहे. तर साधारणतः आपल्याला सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी असे कंपन्यांचे प्रकार माहिती आहे. त्याचबरोबर सरकारी कंपनी हा एक प्रकार आपल्याला माहिती आहे. मग ज्यावेळी एखादा व्यक्ती चिटणीस म्हणून त्या व्यवसाय संस्थेमध्ये पात्रता धारण करतो त्यावेळी ती काय असली पाहिजे? तर कंपनी कायदा 2013 नुसार सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनीसाठी विविध पात्रता दिलेल्या आहेत. त्या पात्रता त्याने पूर्ण केलेल्या असल्या पाहिजे. त्याचबरोबर सरकारी कंपनीचा जर चिटणीस एखादा व्यक्ती होत असेल तर त्याच्या अंगी काय पात्रता असली पाहिजे? तर सरकारी नियमाप्रमाणे चिटणीस होण्यासाठी जी काही पात्रता नेमून दिलेली आहे ती पात्रता त्याने पूर्ण केली पाहिजे. आता या पात्रतेच्या संदर्भामध्ये पुढे आपल्याला प्रकरणामध्ये आणखी विस्तृत स्वरूपामध्ये माहिती येणार आहे की आपण त्यावेळेला पाहणार आहोत. सध्या फक्त आपल्याला त्याची वैशिष्ट्ये पाहिजे आहेत की त्याच्या अंगी दिलेली पात्रता असली पाहिजे. पुढे आपल्याला वैशिष्ट्य सांगते नेमणूक. चिटणीसाची नेमणूक कोण करू शकतं? आता चिटणीसाच्या बाबतीमध्ये 2 प्रकार लक्षात घ्या. एक असतो व्यक्तिगत चिटणीस आणि दुसरा असतो संस्थात्मक चिटणीस. ज्या व्यक्तीची नेमणूक खाजगी व्यक्तीद्वारे केली जाते असा व्यक्ती म्हणजे व्यक्तिगत चिटणीस असतो. आणि ज्या चिटणीसाची नेमणूक संस्थेमार्फत केली जाते किंवा कंपनी मार्फत केली जाते असा व्यक्ती म्हणजे संस्थात्मक चिटणीस. म्हणून व्यक्तीकडून चिटणीसाची नेमणूक होऊ शकते, संस्थेकडून होऊ शकते, कंपनीकडून होऊ शकते, सरकारकडून होऊ शकते. त्याचबरोबर सहकारी संस्था, व्यावसायिक संस्था या सर्वांकडून चिटणीसाची नेमणूक होऊ शकते. फक्त त्या प्रकारावरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल की तो चिटणीस कोणत्या प्रकारचा, व्यक्तिगत आहे की संस्थात्मक आहे, त्यावरती त्याची नेमणूक केली असणार आहे. पुढचं वैशिष्ट्य सांगते क्रमांक 5 पगारी नोकर किंवा सेवक. आता मालकाच्या वतीने काम करणारा व्यक्ती आहे याचा अर्थ त्याला काही ना काही मोबदला मिळणार असणार आहे. म्हणून चिटणीस ज्या वेळी संस्थात्मक पातळीवरती काम करतो किंवा व्यक्तिगत पातळीवरती काम करतो त्यावेळी चिटणीसाला पगार दिला जातो किंवा मोबदला दिला जातो. मग ज्या व्यक्तीला कामाचा मोबदला मिळणार आहे त्याला आपण नोकर किंवा सेवक असं म्हणतो. मग तो पगारी आहे म्हणजे त्याला पगार मिळणार आहे किंवा तो सेवक आहे म्हणजे त्याला मानधन मिळणार आहे. म्हणजे त्याला कामाचा मोबदला मिळतो याचा अर्थ तो सेवक आहे. वैशिष्ट्यांमध्ये जरी आपण त्याला सेवक असं म्हटलं असो तरी देखील तो व्यवसाय संस्थेचा प्रशासकीय अधिकारी म्हणूनच काम करतो. हे आपण लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. चिटणीसाचं पुढचं वैशिष्ट्य आहे क्रमांक 6 विश्वासू अधिकारी. चिटणीस हा व्यवसाय संस्थेची सर्व गोपनीय माहिती ठेवत असतो. त्याला व्यवसाय संस्थेच्या सगळ्या माहिती ठेवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. याचा अर्थ तो मालकाचा संस्थेचा विश्वासू अधिकारी आहे की जेणेकरून त्याने व्यवसाय संस्थेची जी खाजगी माहिती आहे ती दुसऱ्यांसमोर उघड करू नये असा त्याचा अर्थ आपल्याला घेता येईल. म्हणून याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगते की तो कसा व्यक्ती आहे तर विश्वासू अधिकारी असणारा व्यक्ती आहे की ज्याच्याकडे व्यवसाय संस्थेची सर्व गोपनीय स्वरूपाची माहिती स्टोअर केलेली आहे, साठवून ठेवलेली आहे. हे एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की तो एक प्रतिनिधी आहे. मालकाच्या वतीने तो काम करतो. मग एखाद्या व्यक्तीच्या ऐवजी जर दुसरा व्यक्ती काम करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? प्रतिनिधी म्हणणार आहोत. म्हणून तो जर व्यक्तिगत संस्थेचा चिटणीस असेल तर तो त्या मालकाच्या वतीने काम करेल. तो जर कंपनीचा चिटणीस असेल तर कंपनीच्या वतीने काम करेल.
तो जर सरकारी खात्याचा चिटणीस असेल तर सरकारच्या वतीने काम करेल. म्हणून आपल्याला चिटणीसाच्या वैशिष्ट्यामध्ये सांगता येईल की तो प्रतिनिधी म्हणून देखील काम करू शकणार आहे. आणि यामध्ये शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की त्याच्या अंगी असणारे गुण. मग एखादा चिटणीस आहे, व्यवसाय संस्थेचा प्रशासकीय अधिकारी आहे, त्यामध्ये असणारे विविध गुण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्यामध्ये आपल्याला पहिलं सांगते की त्याच्यामध्ये एकाग्रता असली पाहिजे. मग एकाग्रता म्हणजे काय की एक चित्ताने काम करणे. एखादं काम जर चांगलं करायचं असेल, व्यवस्थित करायचं असेल तर आपल्या अंगी जोपर्यंत एकाग्रता येत नाही तोपर्यंत ते काम व्यवस्थित होत नाही. म्हणून व्यवसाय संस्थेची काम करत असताना देखील चिटणीसामध्ये एकाग्रता असणं तेवढंच गरजेचं आहे. हे पहिलं आपल्याला ते समजून सांगता येईल. त्यानंतर सांगता येईल की व्यवहार चातुर्य असलं पाहिजे. व्यवसाय संस्थेमध्ये चिटणीस काम करत असतो, अशा वेळी अनेक प्रकारच्या लोकांशी त्याचा संपर्क येणार आहे. म्हणून त्याच्या अंगी व्यवहार चातुर्य असलं पाहिजे. ज्या ज्या वेळी तो व्यवहार करेल ते व्यवहार अचूक असले पाहिजे, न चुकता त्याने ते केले पाहिजे. म्हणून आपल्याला ते एक गोष्ट सांगता येईल की व्यवहार चातुर्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. सहकार्याची भावना असली पाहिजे. व्यवसाय संस्थेमध्ये येणारे अनेक लोक आहेत की ज्यांना विविध प्रकारची माहिती पाहिजे असते, ती पुरवण्याचं काम चिटणीस करतो. आता ती माहिती पुरवत असताना जोपर्यंत त्यामध्ये सहकार्याची भावना असत नाही तोपर्यंत तो आपल्या सहकाऱ्यांना, कंपनीत काम करणारे कर्मचाऱ्यांना, मालकांना किंवा जे व्हिजिटर्स असतात, जे कंपनीला वारंवार भेटी देत असतात, अशा लोकांची कामं तो करू शकणार नाही. म्हणून त्यामध्ये जोपर्यंत सहकार्याची भावना असत नाही तोपर्यंत चिटणीस आपली कामं करू शकणार नाही. हे गुण त्याचं आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये सौजन्य असलं पाहिजे, नेतृत्व क्षमता असली पाहिजे. प्रत्येकाशी सौजन्याने वागणं हा एक महत्त्वाचा गुण चिटणीसाचा आहे की समोरच्या व्यक्तीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे, त्वरित उत्तर देणे, ही त्यात सौजन्यता असली पाहिजे, जेणेकरून त्याचा परिणाम व्यवसाय संस्थेच्या गुणवत्तेवर होणार आहे. आणि शेवटचं आपल्याला सांगता येईल की सुव्यवस्था आणि नम्रता असली पाहिजे. सुव्यवस्था याचा अर्थ कामाची पद्धती नियोजित स्वरूपात असते. मग तो प्रशासकीय अधिकारी आहे याचा अर्थ त्याच्या कंपनीमध्ये काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना सोपवून दिलेली कामे ती वेळेवर होतात की नाही हे त्यांनी पाहिलं पाहिजे. म्हणजे कामाची व्यवस्था त्याने व्यवस्थित ठेवली पाहिजे आणि त्याच्या अंगी नम्रता असली पाहिजे. व्यवसाय संस्थेमध्ये काम करणारे मालक असतील, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी असतील, सहकारी असतील, कर्मचारी असतील आणि व्हिजिटर्स असतील, या सर्वांशी त्यांनी नम्रतेने वागले पाहिजे, जेणेकरून व्यवसाय संस्थेत काम करत असताना त्याचा परिणाम व्यवसाय संस्थेवरती होत असतो. म्हणून चिटणीसाच्या अंगी नम्रता हा गुण असला पाहिजे. तर साधारणतः चिटणीसाची व्याख्या आपण पाहिली, अर्थ पाहिला आणि त्या अर्थावरून आपल्याला ही 8 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आता ही सगळी वैशिष्ट्ये पुस्तकामध्ये दिलेली आहेत. आपण सर्वांनी पुस्तक घेतलेली असतील, ती घरी व्यवस्थित बघा आणि वारंवार वाचा, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही 8ही वैशिष्ट्ये महत्त्वाची आहेत. मग आजच्या तासाला आपण चिटणीसाची वैशिष्ट्ये आणि त्याच्या अंगी असलेले गुण पाहिलेले आहेत. पुढच्या तासाला याही पुढचा जी काही संकल्पना आहे चिटणीसाच्या संदर्भामध्ये ती आपण पाहणार आहोत. धन्यवाद.